फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि इथं बघा सई तयार झाली. आज कोणता वार आहे सई? संडे. आणि किती वाजता उठलीस तू? 10. हा, मग रोज सईला आमच्या लवकर उठावं लागतं. तर त्याच्यामुळे ना आज सई आणि राणा दोघेही आहेत ना एकामेकांच्या अंगावर पाय टाकून असे निवांत झोपले होते. मग आता त्यांना 10 वाजता उठवलं. सईचा आज हेअर वॉश करायचा होता आणि मग त्याच्यामुळे तिने असे केस मोकळे सोडलेले आहेत आणि ती आता चाललेली आहे निधीकडे खेळायला. आणि राणू मग कसे काय छोटे झाले? आणि हा डॅडीला आडवलेला होता तो तुम्हाला दिला. दाखवले का दूध? आणि राधिका आणि आई ह्या दोघी जणी चाललेल्या दुकानात. आणि माझं आहे ना थोडंसं पार्लरमध्ये काम आहे. म्हणजे आयब्रोज करायचे, तर त्याच्यामुळे मी चाललेली आहे. राधिकाला पण करायचे, पण राधिका आज जाणार नाहीये. राधिका तिच्या सवडीनं जाणार आहे. मला थोडीशी गडबड होती, तर त्याच्यामुळे मी चाललेली आहे. आणि मग नंतर मी सुद्धा दुकानी जाणार आहे. आणि जाता जाता तुम्हाला ह्याच्या अगोदर पण तुम्हाला दुकान दाखवलं असेल, पण तुम्ही सगळेजण म्हणता अरे हे दुकान चेंज किती वेळा करतात. पण कसं आहे ना, आमचा पॅटर्नच वेगळा आहे. मुळशी नाही तर आमचा शिंदेचा पॅटर्न आहे. तसं काही नाही. पलीकडे स्टँडवरती दुकान होतं ना, तर तिथं भाऊजींनी व्याप वाढवल्यामुळे त्यांना तिथं जागा कमी पडत होती, तर त्याच्यामुळे त्यांनी आता चेंज केलेलं आहे. आणि मला असं वाटतं याच्या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंय ते, पण आज परत एकदा ह्या दोघी कशाला जातात ना ते दाखवते. उडतो रानू पतंग. अलीकडे आहे. मुलांचं पतंग खेळायचं चाललंय. रानूला कसं भारी वाटतंय होय ना रानू? काय म्हण तुला पाहिजे होय? तिकडे ये रानू, अलीकडे. त्यांचा पतंग तर झाडावरच अडकला रानू तिथं. आम्हाला ना 1 किलो साखर पाहिजे. इथं बघा ही दुकानदारीन. राधिका भाऊजींचं दुकान आवरायला आली आहे. आणि इकडं आई. भाऊजी गेले, भाऊजींची सुट्टी केली, भाऊजी गेले घरी. रानू रानूने बघा आले की काय घेतलं रानू तू? मग चिंटू पिंटू. हा, तू इथं राखण बसतो ना काकांच्या दुकानाला. आता दुपारची वेळ आहे आणि घरामध्ये कोणीच नाही आणि हीच परफेक्ट वेळ असते आपल्या साफसफाईसाठी. तर त्याच्यासाठी इथं बघा मी अगारोचा इलेक्ट्रिक मॉप घेतलेला आहे, ज्याने मी पूर्ण घर पुसून काढणार आहे. जर तुम्हालाही हा मॉप खरेदी करायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तेथून तुम्ही हा मॉप खरेदी करू शकता. आयब्रोज करून मी लगेच आले होते एक अर्धा पाऊण तासात. आता आमच्या गावामध्ये ना पहिलं एक पार्लर होतं, आता 2-3 अशा पार्लर झालेले आहेत. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीचे तुम्ही बघू शकता छान असे सर्व्हिस देतात दोघी तिघीही. तर आयब्रोज करून आले आणि येता येता परत एकदा मी दुकानात गेलते, पण आई राधिका या दोघींचं काम झालं नव्हतं. त्या दोघी जणी आज बराच वेळ तिथं दुकानात थांबल्या होत्या. आता राधिकाला विचारू नव्यानं तिला दुकानदारी करून कसं काय वाटतंय ते. मग राधिका आज काय काय केलं दुकानात विकत वस्तू आणल्या त्या जागेवर लावल्या. आणि त्या वस्तू आता भाऊजींना विकायला तिथं ठेवून दिलं का? आई आणि राधिका दोघीही छान मस्त ट्रेन झालेल्या आहेत. तिथं काय होतं माहिती का, भाऊजींना गिरायकाच्या नादात भाऊजी वस्तू घेतात आणि तशाच ठेवून देतात. मग आपला आई राधिका दोघी जण जातात आणि त्यांना थोडाफार हातभार लावतात. राधिका यांना विचार ना आमचं दुकान कसं वाटलं? आमचं दुकान कसं वाटलं कमेंट करून सांगा. हा बघ, आता ह्या वेळेसच्या सगळ्या कमेंट राधिका वाचणार बरं का. तर त्याच्यामुळे पर्सनली राधिकाला कमेंट करायच्या आणि फक्त दुकानदारी संदर्भातल्या करायच्या की त्यांना तुम्हाला दुकान कसं वाटलं आणि तुमच्या दुकानात काय काय ते सांग. आमच्या दुकानात ऑल इन वन, म्हणजे तुम्हाला एका ठिकाणी सगळं मिळू शकतं. म्हणजे तुम्ही काहीही मागा, जर आज नसलं तर उद्या भेटणारच. अशा पद्धतीचं आहे. चला तर आता आहे ना उशीर झालेला आहे, 7 वाजलेले आहेत. आता आम्हाला लागायचं आहे स्वयंपाकाला, पण त्याच्या अगोदर मी राधिकाला एक काम सांगणार आहे. तर जे काम होतं ना ते हे आहे, ते म्हणजे राधिकाला आता किचन ओट्यावरती चढायचंय आणि इथं हे सगळे बटरफ्लाय लावायचे आहेत. एकदा दाखव ग ते. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला नव्हता ना, हे त्यांच्यासाठी. तर हे बटरफ्लाय मी मिशोवरून ऑर्डर केलेले. एक दाखव. तर हे ना खूप म्हणजे असे छान आहेत बरं का. आणि याची किंमत म्हणजे 80-85 रुपयाला मला हे सगळे मिळालेले आहेत.
तर आता ह्याचं आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे. त्यांनी असे एकदम छोटे छोटे याला स्टिक दिलेले आहेत इथं लावण्यासाठी. तर आता आम्ही ते विचार करतोय की इकडच्या साईडला लावू देत का इथं लावू देत, पण फायनली आमचं असं ठरलंय की इथंच असं आपण लावूयात. आता कसं लावतोय आणि ते हा किचन ओटा कसा दिसतोय हे तुम्हाला एक 5 ते 10 मिनिटात दिसेल. आम्ही हे लावून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो. मागच्या साईडला जे स्टिक दिलं ते लावून घेतलेलं आहे आणि आम्ही फायनली म्हणजे कसं असं थोडंसं क्रॉसमध्ये लावायचं की सरळ लावायचं ते चाललेलं आमचं, पण आम्ही असं झिकझॅक करायचं ठरवलंय. आता कुठं लावणार आहेस? इथंच ना? हां ठीक आहे. हो. आणि हे आहेत ना असं आपलं इथलं जरी स्टिक खराब झालं ना तरी हे काही नाही, 2 वे टेप दिलेला आहे यांनी इथं, मग त्याच्यामुळे आपण चेंज करू शकतो. खाली आलं ग थोडंसं. तर इथं बघा किचन ओट्यावरती हे अशा पद्धतीनं लावलेलं आहे. आणि हे काय होईल माहिती का, आता रात्रीचा इफेक्ट आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला हे कॅमेऱ्याच्या अँगलमध्ये कसं जाणवतंय आता मला हे समजणार नाही. थोडंसं उजेडात किंवा सकाळी वगैरे याचं शूट कसं येतंय ते आपण पाहूयात. आणि खूप जास्त होते ते, म्हणजे किती तिथं 3 आणि 3 6 आणि 7 आणि 7 आणि 3 10 11 12 एकूण बटरफ्लाय त्यांनी दिले. तर आम्ही इथं लावले आणि मग ह्याजवळची टाईल संपली तर मग विचार केला की कुठं लावायचं, तर त्याच्यासाठी राधिकाने लावलेलं आहेत इकडे. म्हटलं इथं हा आपला माठ वगैरे आहे ना तर याच्यावरती पण हे छान दिसतंय. तर हे बटरफ्लाय कसे दिसत आहेत ते कमेंट करून नक्की सांगा. राधिकाला आता कॅच करावं लागेल. काम ज्यावेळेस आम्हाला करायचं असतं ना त्यावेळेस दुसरं काहीतरी असं काम काढायचं की त्यात टाइमपास होतो, म्हणजे मुद्दाम नाही करत पण ते तसंच होतं. पण काल नेहा आलत्या, नेहाताई, तर त्यांनी आहे ना आता ते पुण्याला राहून सुद्धा त्यांनी मला असा हा रानमेवा आणलेला आहे. तर त्यांची घरची डाळ आहे. त्यांनी मला आधी विचारलं होतं तुम्हाला शेत आहे का, तुम्ही घरगुती डाळ वापरता का. आम्ही विकत घेऊन वगैरे वापरतो पण जसं सोयीनुसार, म्हणजे प्रत्येकच वेळेस वापरतो असं नाही घरगुती घेतल्या, पण जेव्हा जसं असेल तेव्हा तसं. तर त्यांनी मला विचारलेलं आणि त्यांची ही घरगुती डाळ आहे, ही आहे तुरीची डाळ. त्यांना त्यांच्या आईने दिली तर त्या बिचाऱ्या मला घेऊन आलेल्या. आणि ही आहे उडदाची डाळ. तर असं छान वाटतं, म्हणजे त्यांनी हे आणलंय म्हणून नाही तर ते आणण्यामागे असं प्रेम असतं ना की बाबा आपण हे असं कोणालाही घेऊन जात नाही ना, जे आपल्याला असं जवळचे वाटतात किंवा ज्यांना काहीतरी आपल्याला न्यावं वाटतं त्यांना आपण देत असतो. तर तसंच हे ही उडदाची डाळ ही सुद्धा घरगुती आहे. तर छान असं त्यांनी या दोन्ही डाळी आणलेत. आणि याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला सांगू त्यांनी आमच्या तिघींनाही साड्या आणल्यात. त्यांना नको म्हटलं पण अर्थातच त्या इथपर्यंत घेऊन आल्यात म्हटल्यानंतर त्या घरी तर रिटर्न नेणारच नव्हत्या. तर बळजबरीने त्या आम्हाला त्यांनी म्हणजे नाही का राहू द्यात प्रेम म्हणून किंवा असं आपण काय म्हणतो गिफ्ट म्हणून. तर तुम्हाला त्या साड्या दाखवते चला. तर त्यांनी तिघींसाठीही या 3 साड्या आणलेल्या आहेत. म्हणजे असं काही सांगितलं नाही की तुम्हाला ही घ्या, तुम्हाला ही घ्या, तुम्हाला ही घ्या. त्या म्हटलं तुम्ही तिघी कोणती जिला जी आवडेल तिनं ती साडी घ्या. तर छान अशा या साड्या त्यांनी दिलेल्या आहेत. तर आमच्या तिघींनाही आवडल्या खरं तर. आमचा आहे ना आज परत एकदा लाईटीचा घोटाळा झालेला आहे. आमच्या इथं लाईट जाणं म्हणजे सारखी आमच्याच गल्लीची बरं का. आणि इकडे तुम्ही बघताय का रोडच्या पलीकडे तिकडे लाईट दिसते तुम्हाला आणि रोडच्या अलीकडे आमची गल्ली आहे. बरं काढते ही. हिचं पण सांगितलं होती की ओळख, हे दोघं बहीण भाऊ आहेत आणि हे दोघं बहीण भाऊ. हिचा भाऊ गेला पळून. तर बघा ना कसं वाटतं रोडच्या पलीकडच्यांची लाईट आणि आम्ही मात्र अंधारात. आमचं इन्व्हर्टर आहे पण इन्व्हर्टर किती वेळ चालणार आहे. दिवसभर इन्व्हर्टर चालूच होतं, दिवसभर लाईट नव्हती. आणि आता बघू काय होतंय. आता संध्याकाळच्या मेनूसाठी मी करत आहे शेवभाजी. आणि ही शेवभाजी करण्यासाठी आपण विकतची किंवा घरी तयार केलेली शेव वापरणार नाही आहे. तर चला दाखवते. सगळ्यात अगोदर तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. मस्त खमंग कढीपत्ता आपल्याला यामध्ये तळून घ्यायचा आहे आणि एक छोट्या आकाराचा कांदा एकदम बारीक असा चिरून घ्यायचा, तो छान असा तळून घ्यायचा आहे. ट्रान्सपरंट होईपर्यंत 1 चमचा लसूण छान ठेचून घेतला आणि तो फोडणीमध्ये टाकला. लसूणसुद्धा व्यवस्थित असा परतवून घ्यायचा म्हणजे त्याचा कच्चेपणा राहत नाही आणि मस्त
मस्त आपल्या भाजीला स्वाद देखील येतो. तर अशा पद्धतीनं लसूण आणि कांदा परतलेला आहे. यामध्ये टाकत आहे मी हिरव्या मिरच्या, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या एकदम बारीक अशा चिरून. आता त्यानंतर आपण यामध्ये टाकत आहोत एक मोठा टोमॅटो, ज्याची मी पेस्ट करून घेतली होती मिक्सरला. आता टोमॅटोचं पाणी पूर्णपणे आटू द्यायचं, म्हणजे आपला मसाला बघा हा अशा पद्धतीचा तयार होतो. यामध्ये आता आपण सुके मसाले टाकतो. 1 चमचा घरगुती लाल चटणी, 2 चमचे धणे पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि थोडीशी हळद. आपले मसाले तुम्ही घर बसल्या ऑर्डर करू शकता, तेही अगदी फ्री शिपिंगमध्ये. कॉन्टॅक्ट करण्यासाठी स्क्रीनवरती नंबर देत आहे, त्याला व्हॉट्सअपला फक्त हाय करा, सगळी माहिती पुरवण्यात येईल. आता बघा या तयार झालेल्या फोडणीमध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. छान याला तेल सुटू द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत घरगुती साय. आता साय जी आहे ना ती गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध कुठलंही घेऊ शकता आणि त्याच्यावरची घट्टसर साय अशा पद्धतीनं फेटून घ्यायची. फ्रेश क्रीमचं काम करते थोडक्यात ही, मग विकत आणण्याची आपल्याला आवश्यकता लागत नाही. आणि आता ही घोटून घेतलेली साय आपण या फोडणीमध्ये ओतून घेऊयात. साय टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम मोठा करायचा आणि छान अशा पद्धतीनं आपल्याला हे हलवून घ्यायचे. साय टाकल्यानंतर तुम्ही आपला हा मसाला बघू शकता, अप्रतिम अशा पद्धतीची याला चकाकी येते आणि शिवाय आपली भाजीसुद्धा चवीला खूप भन्नाट लागते. मसाला बघताच तोंडाला पाणी येतंय ना, माझ्यासुद्धा आलं. चला आता या तयार झालेल्या मसाल्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे. पाणी टाकत असताना आपल्याला नॉर्मल पाण्याचा वापर करायचा नाही आहे, तर हलक्या अशा सोमट किंवा गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर गरजेपुरतं यामध्ये मी पाणी ओतून घेते, याला हलवून घ्यायचं, याला उकळी येऊ देऊयात आणि तोपर्यंत आता आपण याच्या शेवेची तयारी करणार आहोत. त्यासाठी एका बाउलमध्ये आपण स्वच्छ चाळून घेतलेलं बेसन पीठ घेत आहोत 1 वाटी आणि यामध्ये अगदी पाव चमचा आपल्याला ओवा टाकायचा आहे. ओवा नेहमी अशा पद्धतीनं हातानं क्रश करायचा आणि मग टाकायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर संपूर्ण भाजीमध्ये किंवा त्या पदार्थामध्ये उतरतो. सोबतच आपण टाकत आहोत पाव चमचा हळद आणि पाव चमचा धना पावडर. ही धना पावडर सुद्धा आपण तयार केलेली आणि जी तुमच्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे ती आहे. चवीनुसार मीठ आणि अगदी थोड्या पाण्याचा वापर करून याचं आपल्याला एक छान असं बॅटर करायचं आहे. अशा पद्धतीचं खूप जास्तही घट्ट नाही आणि खूप जास्तही सरसरीत नाही. तर शेवग्यामध्ये हे बॅटर मी भरून घेतलेलं आहे आणि आता आपण तयार केलेली जी भाजी किंवा रस्सा होता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशी शेव सोडून घ्यायची आहे. एक सलग सगळी शेव सोडून घेतली तरीही चालते, कारण की नंतर परत हा अखंड असा शेवेचा वेढा राहत नाही. तर ज्यावेळेस आपण शेव सोडतो त्यावेळेस गॅसचा फ्लेम मात्र कंपल्सरी आपल्याला हाय करायचा आहे आणि अगदी 1-2 मिनिटांनंतर आपल्याला याला हलवायचं आहे. लगेचच पण हलवायला घ्यायचं नाही. 2 मिनिटांनंतर अशा पद्धतीनं चमचा घेतलेला आहे मी, काटे चमचा, आणि त्यांनी हलवत आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता अप्रतिम अशा पद्धतीची आपली ही भाजी दिसतीये. आपला गरम मसाला टाकते, अगदी थोडासा हलवून घेऊयात आणि ही भाजी आता आपण 5 मिनिट शिजवून घेऊयात. 5 मिनिटांनंतर यावरती मी कोथिंबीर टाकून घेते आणि आपली शेवभाजी खाण्यासाठी तयार.